वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. माझा हा ब्लॉग फर्स्ट डे आणि हे बघा मम्मी आहे पप्पा रिक्षा चालवत ते. आम्ही चाललोय मोरगावला. तर आम्ही घेणार होतो गाडी पण कॅन्सल झालं. आता थोड्या वेळात घाट लागेल, बघू. दिवे घाट पाशी आलो आता आम्ही. आता जाईन आता घाटीन तर बघू. पिचचं घाटाचं काम चालू आहे बघा. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Whip the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm doing it for pride. Just when the bullets fly, I'm the last one to die. घाट लागलाय, तुम्ही बघू शकता. आणि घाट पण बनलाय अर्धा. घाट संपलाय, तुम्ही बघू शकता विठ्ठलाची मूर्ती. आता घाट संपलाय. आता डायरेक्ट स्ट्रेट हायवेच. आता तुम्ही व्ह्यू बघा. अर्ध्या हायवे लगेच मोरगावमध्ये भेटू. बाकी आम्ही मोरगावमध्ये काय काय करतो ते बघा. आता आम्ही इथं थांबलोय साताराच घ्यायला. तर बघा आता थोडंच राहिले मोरगाव, मग आम्ही पोचेल. बघा ज्यूस आलं. आता आम्ही तिघं पिणार. आता पायनॅपल घेतलंय. आरो बघा कसा खातोय. काय खावा पायनॅपल. आम्ही मोरगाव मध्ये आलोय आणि डायरेक्ट टपरीवर आले. का गाइस अपन ने पेप्सी दिली. गर्मी का मौसम है इसलिए अपन ने पेप्सी दिली. दुकानला तुम्ही विजिट करा. आरो रुद्र पान शॉप. हे आपले आपा आहेत पप्पाचे पप्पा का नाही. आता आलोय घरी आणि पप्पाची शाळा पण घराच्या साईडलाच आहे. तर गाईज जाऊ इथं पप्पाची शाळा आणि इथंच घर. सिद्धार्थ गिरण आलोय. तर गाईज आता आम्ही शेतात आलोय. काय काय आहे तिथं तुम्हाला सगळं दाखवतो. आणि मी इथं हे काय म्हणतात त्याला खुरपर याच्याने सत्यानाश करतो. तू कुठं पाय गाईज बघा. आता आम्ही शेतात चाललोय. व्ह्यू बघा. इथं काय म्हणतात नाला ना घोडा घोडा. ही सगळी शेती होती आईची. 26 एकर. आता इकडं 15 एकर. आता इकडं जिथं चाललोय तिथं आता काय इथून स्टार्ट. आता पुढपर्यंत जिथपर्यंत बंगला संपत नाही ना तो पुढं बंगल्याचे बी पुढं आहे बघा. सगळं आमचंच आहे. इकडचं नाही आमचं. इकडचं आहे आपलं. पलीकडं बी
पेरू हो का काय पेरू लागलेत अगं पिकलेत पण पेरू हो का कोबी हे ते सगळं आले आता कोबी आहे टमाटे आहेत आंब्याचं झाड आहे टमाटे बी आहेत का तिकडे 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 बघा थोडं थोडं पिकलेत पण एंड लय मोठे मोठे म्हणजे टमाटा आहे भोपळा दाखवतो तुम्हाला केवढा मोठा झालाय आंब्याचे झाड तर असे म्हणजे हाय. बघा चला गाईज मी आता इथं दाखवतो तुम्हाला बघा हे छोट आहे आणि सगळ्यात छोट आणि बघा ढांटा ढाटण ढांटा पुढे भोपळा चला इथं आंब्याचे झाड आहेत हे सगळं आता तुम्हाला दाखवीन तुम्ही बघायला इंटरेस्टिंग आहे आणि पेरू पण आलंय छोटं झाडे पण पेरू आलंय पळते ते तिथून आई चालली शेतात आणि मम्मी पण चालली होय कोयऱ्या पण लागल्यात हो का हे आमचं शेत छोटी कैरी आहे पण हे सोडा हे तर बघा कसली आहे वाढ हिला पण आल्यात पुढं चला हे बघा मित्रांनो आता आरव कसा आपल्या शेतात चाललाय आरवची मम्मी पुढं आई आहे हा बरं आहे की काय चाललंय तर गाई बघा काही रीत हे छोटस पिल्लू तुटलं आता हे पिल्लू तोडू नको रे आरव चुकने तुटलं ती वाला बघा किती मोठं ती बघा ती हा त्याला पण लागलं ओ का पडलं तोडू नको अगं पडायला आलं बारके अजिबात तोडू नको अजून पुढं हाईट बंद करा व्हिडिओ बघा कैऱ्या किती आल्यात मित्रांनो छोट्या छोट्या कैऱ्या हे बघा आता फ्लॉवरच्या शेतीत आलोय हे बघ आरवची मम्मी आहे तिकडं पण आहे घ्या फ्लॉवर घ्या कोबी घ्या मटेरियल घ्यायला पिशवी घर दाखव आरव ही आजी आहे इकडं पर्यंत बघा ते इथून इथं एंड आई आई हाय कर आजी आजी हाय कर हाय आजी काढते फ्लावर इथं काढलेत पण फ्लावर तर जीवन काढते बघा मी कोबी घेतली काढते लय नाही काढायचं हे काय झालंय उन्हाने लाल झालं उन्हाने झालं मामा पण आहे काय बाबा रात्री मला घरी आली आणि चित्रा म्हणली आई आली नाही अजून कसं करायचंय आई कसं करायचं मी तुला नाही हे पानं ठेवायच्या त्याला सगळी नाही काढायची नाना वय नानाला लय आता एक मी असं छोटा काढून दाखवतो थांब बंद का फ्लावर आता थोडीच काढायचे ना एवढी ठेवायची पानं त्याला 2-3 पानं ठेवायची 2-3च खराब होत नाही म्हणजे ते तेव्हा आता मार्केटला जाणार मार्केटला जातो यो परत एकदा परत जलतेत होय रे
मध्ये बघ. आता वर टाकतो. हुय्या! तरी कुठली का शिरायला चल ते चल. त्याला तोडूनच द्यावं लागणार. लय नको ग मा. गाईच हे बघा तिथं चिमणीचं घरटं पडलेलं भेटलं. ह्याच्यात काहीच नाही. आता आपण घरी घेऊन जाऊ आणि मग झाडात लावू. गाईज हे बघा शेतामध्ये कुरवड्या पापड्या पण केल्यात आणि असं खूप छान वाटतं नाही का. अरे बघा तिकडे गेलाय. हॅलो गाईज आता आरो रिक्षा चालवते बघा. गाईज आता आम्ही चाललोय. काही एवढं घेतलंय भाजीपाला. भाजीपाला तुम्हाला माहिती तर गाईज आता आम्ही घरी आलोय. लय रात्र झालती तर कमी ड्रेस वगैरे बदललाय. अजून आम्ही आत्तेकडे पण गेलतो. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब आणि घंटी बी वाजवा अशी पिंग. अजून भेटूया पुढं सेकंड व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.